आणि आता बुलेटिनमध्ये पाहणार आहोत आतापर्यंतच्या महत्त्वाच्या टॉप 18 बातम्या। मुंबई महानगरपालिकेच्या 2023-24 या आर्थिक वर्षासाठी तयार करण्यात येत असलेल्या अर्थसंकल्पासाठी लोकसहभाग असावा यासाठी महानगरपालिका प्रशासनाने मुंबईकरांकडून सूचना मागवलेल्या आहेत। महानगरपालिका सभागृहाची मुदत संपल्यामुळे नगरसेवकांच्या सूचनांशिवाय तयार करण्यात येणारा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे। अतिवृष्टीनंतर पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्याने उसवाड पुरेशी न झाल्याने हेक्टरी ऊसाचे उत्पादन 30% घटलेले आहे। उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर या तीनही सीमेलगतच्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांना कर्नाटकातून ऊस आणावा लागतोय। नाशिक शिर्डी महामार्गावर वावी पाथरे गावाजवळ खासगी बसला भीषण अपघात झाला होता। या अपघातात 10 प्रवाशांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झालेत। या जखमींची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारपूस केली आहे। व्हिडिओ कॉलद्वारे त्यांनी रुग्णांसोबत संवाद साधला। ट्रक चालकांसाठी सरकार लवकरच कायदा आणणार असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलेलं आहे। लवकरच ट्रक चालकांच्या कामाचे तास निश्चित करण्यासाठी कायदा आणला जाणार आहे। उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कहर कायम असून महाराष्ट्रातील तापमानात वाढ होणार असून राज्यात थंडी स्थिरावणार आहे। पुणे शहरातील पाणी पुरवठा आज बंद राहणार आहे। महानगरपालिकेच्या तातडीच्या कामासाठी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असून शुक्रवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलं। राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात मुलींचा जन्मदर घटल्याचं समोर आलेलं आहे। 1000 मुलांच्या तुलनेमध्ये मुलींची संख्या कमी झाली आहे। 2022 मध्ये प्रति 1000 मुलांमागे 924 मुलींनी जन्म घेतल्याचं समोर आलं। पालघरमधील बालमृत्यू आणि कुपोषणाची आकडेवारी कमी होताना दिसत नाहीये, त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे। पालघरमधील सावर्डे येथे झालेल्या 2 बालमृत्यूने एकच खळबळ उडाली आहे। भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा हे पश्चिम बंगालचा दौरा करणार आहेत। या दौऱ्यामध्ये ते कोलकाता इथल्या इस्कॉन मंदिरात पूजा करतील। भाजप अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढल्यानंतरचा हा नड्डा यांचा पहिलाच पश्चिम बंगाल दौरा आहे। वंदे भारत एक्सप्रेसमध्ये फक्त सेल्फी काढण्यासाठी चढणं एका प्रवाशाला चांगलंच महागात पडले। सिकंदराबाद स्टेशनवर फोटो काढण्यासाठी चढला असताना ट्रेनचे दरवाजे बंद झाले आणि त्याला 200 किलोमीटर दूर जाऊन उतरावं लागलं। यानंतर टीसीनं देखील त्याला दंड घेऊन सोडून दिलं। हिमाचल प्रदेशच्या अनेक भागात तुफान हिमवृष्टी होते। रस्त्यावर साचलेल्या बर्फामुळे राज्यातील अनेक भागातला संपर्क तुटलाय। मशीनच्या सहाय्याने हा बर्फ हटवण्याचं काम प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे। हिमाचल प्रदेशच्या लाहोल स्पितीमध्ये होत असलेल्या हिमवृष्टीमुळे इथे न जाण्याचा सल्ला प्रशासनाने पर्यटकांना दिलेला आहे। इथे पाहावं तिकडे बर्फाची चादर पसरल्याचं चित्र आहे। आगामी काळात हिमवृष्टी होणार असल्याने तापमानात देखील मोठी घट होऊ शकते। हिमाचल प्रदेशच्या मनाली इथे होत असलेल्या हिमवृष्टीमुळे पर्यटकांचा आनंद द्विगुणित झालाय। मनालीचा मुख्य रस्ता आणि शहराच्या आजूबाजूच्या भागात बर्फाची चादर पसरल्याचं दिसून येत आहे। या हिमवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक इथे मोठ्या संख्येने येत आहेत। अमेरिकेमध्ये पैसे कमावण्यात भारतीय वंशाचे लोक पुढे असल्याचं समोर आलेलं आहे। भारतीयांनी चीन, जपान आणि पाकिस्तानच्या लोकांना देखील मागे टाकलंय। अमेरिकन लोकसंख्येच्या 6% टॅक्स भारतीय भरत असल्याचं अमेरिकेच्या खासदारांनी संसदेमध्ये सांगितलंय। अफगाणिस्तानमधील ड्रोन हल्ल्यामध्ये तालिबानचा प्रमुख कमांडर ठार झालेला आहे। या ड्रोन हल्ल्यात त्या कमांडरची पत्नी आणि 4 मुलं सुद्धा ठार झाली आहेत। तसंच एका मौलवीचा सुद्धा मृत्यू झालाय। अफगाणिस्तानातील दहशतवादी संघटना टीटीपीचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे। या संघटनेच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये लहान मुलांना हत्यारं चालवण्याचं प्रशिक्षण दिलं जात आहे। मुलाच्या हातात रायफल असून तो गोळी चालवण्याचं प्रशिक्षण घेतोय। रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग शहरातील अपघाताचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे। यामध्ये भरधाव वेगाने जाणाऱ्या कार चालकाने रस्ता ओलांडणाऱ्या अनेक नागरिकांना चिरडलं। या घटनेनंतर बेपर्वाईने कार चालवणाऱ्याच्या आरोपाखाली चालकाला अटक करण्यात आली आहे। युरोपच्या अनेक शहरांना मुसळधार पावसाचा तडाखा बसलेला आहे। बोस्निया आणि हर्जेगोविना शहरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे। प्रशासनाकडून सखल भागात असलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले। या पावसामुळे अनेक भागातील वाहतूक विस्कळीत झाली आहे।